नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. सांगलीच्या टिंबर एरिया रमाई उद्यान समोर जागेच्या वादातून खुनाची घटना घडली आहे. या घटनेत शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ वय वर्ष 50 यांचा जागेच मृत्यू झाला आहे. तर हल्लेखोर सचिन होळीकट्टी हाही प्रति हल्ल्यात जखमी झाला आहे. या घटनेत तेजस धुमाळ हा जखमी झाला आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. यातील मयत यांचे गोकुळनगर जवळ पंक्चरचे दुकान आहे. या दुकानाच्या जागेवरून आरोपी सचिन आणि मयत शशिकांत यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. आजही दुपारी या दोघांमध्ये जागेबाबत आरोपी सचिन हा पुन्हा धुमाळ यांच्या दुकानासमोर आला. यावेळी दोघात पुन्हा वाद झाला. या वादातून दोघांमध्ये झटापट झाली. यामध्ये हल्लेखोर सचिन याच्यावर धुमाळ यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. यावेळी चिडलेल्या सचिन होळीकट्टी यांनी शशिकांत धुमाळ यांच्या डोक्यात दगड घातला. यावेळी सोडवायला आलेल्या मयत शशिकांत यांचा मुलगा तेजस हाही जखमी झाला. घटनेनंतर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत शशिकांत धुमाळ यांचा मृत्यू झाला, तर हल्लेखोर सचिन आणि मुलगा तेजस जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.